बुंदीचं टेन्शन न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही हे लाडू बनवू शकता। तर हे आहेत मोतीचूरचे लाडू। तर बुंदी न पाडता कसे बनवायचे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे शेवटपर्यंत। रेसिपी पाहायची आहे ती शेवटपर्यंत। अगदी रसरशीत असे छान इथे लाडू तयार झालेले आहेत। मोतीचूरचे लाडू तयार होतात। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्या अगोदर इथे बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पीठ कुठलंही घेऊ शकता, रेडीमेड घरचं। तर हे मी बेसन पीठ घरचं घेतलेलं आहे। तर एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे। तर एक कुकरचा डबा घेतलेला होता, तर तेवढा कुकरचा डबा भरून हे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर खूप जास्त हलकं फुलकं घ्यायचं नाही आहे, थोडंसं प्रेस करूनच आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे, जेणेकरून साखरेचं प्रमाण योग्य असं होईल। तर हे बॅटर मी अशा पद्धतीने इथे सैल करून घेतलेलं आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तर आता झाऱ्याने बुंदी न पाडता आपल्याला इथे थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी साखर अगोदर चाचणी करायला ठेवणार आहे। तर जेवढं आपण पीठ घेतलेलं होतं तेवढीच साखरेची मी ते चाचणी करायला ठेवलेली आहे। एक डबा साखर होती, तर अर्धा डबा पाणी टाकून मी चाचणी करायला ठेवली आहे एकीकडे। आणि एकीकडे मी अशा पद्धतीने एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि असे छान मोठे मोठे आपल्याला इथे असे भजे म्हणू शकता किंवा काही म्हणलं तरी हरकत नाही। तुम्ही अशा पद्धतीने पीठ जे आहे ते तळून घ्यायचं आहे। छोटे छोटे पाडा किंवा मोठे मोठे पाडा व्यवस्थित आपल्याला हे आतपर्यंत व्यवस्थित छान तळून घ्यायचे आहेत। इथे साखर देखील विरली आहे। चाचणी होण्यासाठी देखील थोडासा वेळ लागतो। तर इथे सर्व अशा पद्धतीने मी भजे जे आहेत, बेसन पिठाचे भजे मी इथे तळून घेतलेले आहेत। तर आता हे आपल्याला पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याला हे अशा त्याचा चुरा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर अगदी सेम बुंदीप्रमाणेच ही बुंदी पडल्यासारखी दिसत आहे। वाटत नाही आहे की ही आपण भजे करून ते मिक्सरमधनं फिरवलेले आहेत। छान बुंदीसारखीच इथे ही तयार दिसत आहे। तर इथे मी ग्रीन सुद्धा कलर टाकून एक भज्याचा खाना काढून घेतलेला होता, ते देखील याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि छान मिक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर याच्यामध्ये टाकू शकता। तर आता हे छान आपल्याला हे भजे जे आपण काढून घेतलेले होते मोठे मोठे, ते पूर्णपणे थंडच करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। असं दाणेदार काढून घ्यायचं आहे। आणि इथे आपली चाचणी जी आहे ती ऑलमोस्ट तयार झालेली आहे। याच्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे मी। छान मिक्स करून घेऊया। चाचणी व्हायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे अगोदरच मी इथे चाचणी बनवायला ठेवली होती, नाहीतर खूप वेळ लागतो। अगोदर भजे काढून घ्या आणि पुन्हा नंतर चाचणी बनवा, त्याच्यामुळे भजे काढते वेळेसच मी इथे चाचणी बनवायला ठेवली होती। तर इथे थोडेसे पाण्यामध्ये हे चाचणीचे ड्रॉप्स टाकून घ्यायचे आहेत आणि चेक करायचं आहे आपली चाचणी तयार झाली आहे का। तर तुम्ही बघू शकता इथे हे ड्रॉप्स जे आहेत ते हलत नाही आहेत, असा गोळा बनत आहे। याचाच अर्थ की आपली चाचणी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। खूप जास्त आपल्याला इथे कडकडीत देखील असा इथे गोळा आपल्याला बनवून घ्यायचा नाही। अशा पद्धतीने असे थोडासा सैलसरच गोळा तयार व्हायला लागला की आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे। आणि याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पूड टाकलेली आहे। इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसार, इथे सीड्स घेतले आहेत, काजू बदाम कट करून घेतलेले आहेत। तर सर्व याच्यामध्ये मी टाकून घेत आहे, म्हणजे चाचणी टाकल्याच्या नंतर ते सर्व एकजीव सगळे मिक्स होतील। विलायची पूड देखील मी चाचणीमध्ये एक चमचा टाकून घेतलेली आहे, छान मिक्स करून घेतलेला आहे। आणि आता याच्यामध्ये आपण जी आपली तयार चाचणी आहे, गरमागरम ही चाचणी आपल्याला या बुंदीवरती टाकून घ्यायची आहे। तर थोडीशी चाचणी ठेवलेली आहे अगोदर, ही मिक्स करून घ्यायची आणि नंतर आपल्याला बाकीची राहिलेली टाकून घ्यायची आहे। तर जेवढं इथे आपण बेसन पीठ वापरलेलं होतं तेवढीच इथे आपल्याला साखर देखील वापरायची आहे, म्हणजे व्यवस्थित लाडू आपले इथे तयार होतात। ना कमी घ्यायची ना जास्त घ्यायची, अगदी परफेक्ट जेवढी आपलं बेसन पीठ होतं तेवढीच इथे साखर घेऊन त्याची चाचणी अशी बनवायची आहे। आणि दाखवल्याप्रमाणे चाचणीचा गोळा तयार झाला की नंतरच आपल्याला इथे बुंदीमध्ये ही चाचणी वापरायची आहे, जेणेकरून लाडू जे आहेत ते व्यवस्थित आपले
लाडू बांधले जातात. आता जरी मिश्रण थोडंसं सैलसर दिसत असलं तरी थोडंसं थंड झाल्याच्या नंतर हे लाडूचं मिश्रण जे आहे ते अगदी कोरडं होतं आणि लाडू जे आहेत ते सहज वळले जात आहेत. अगदी एका हाताने देखील आपण हे लाडू वळू शकतो. अशी साधी सोपी रेसिपी आहे, झटपट आहे, खूप झाऱ्याने बारीक बारीक न बुंदी पाडता अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कुठलाही सण असो किंवा कुठलाही देवाचा एखादा कार्यक्रम असो, अशा पद्धतीने तुम्ही लाडू जे आहेत ते नक्की बनवून बघा. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. पुन्हा भेटूया एका छानशा स्वीट रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.